नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथीची पातळ भाजी किंवा रस्सा भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आज आपल्याला मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी जोडी निवडून घेतलेली आहे मेथीची भाजीची. आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे मेथीचं भाजी ना मार्केटमध्ये जास्त प्रमाणात येते आणि खूप स्वस्त झालेली आहे. तर आपण तीच सुक्की भाजी खाऊन कंटाळतो, तर थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीने जर आपण पातळ भाजी बनवली तर खूप छान लागते. तर आता इथे मी अर्धी जोडी घेतलेली आहे, मेथी निवडून घेतलेली आहे. पहा, छान असे कोळे कोळे देठ शेंडे निवडून घेतलेले आहेत. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी आता चिरून घ्यायची आहे बारीक अशी. हे पहा, मी अशा पद्धतीने छान अशी ही भाजी चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला फोडणीसाठी घ्यायचं आहे. आता आपल्याला भाजी फोडणी द्यायच्या अगोदर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतल्यात, ते तिखटवाल्या आहेत, आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता पाणी न टाकता आपल्याला जाडसर असं वाटण्याचं बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. पाहू शकता अशा पद्धतीने मी हे वाटण मिरचीचं आणि लसणाचं करून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊ. तर गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे. आता तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे. त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात. पहा, लसूण आपल्याला ठेचूनच घ्यायचा म्हणजे आपली भाजी ना एकदम छान बनते. आता लाल रंगावरती लसूण मस्त असा परतून घ्यायचा. पाहू शकता आपला लसूण आहे ना छान ब्राऊन रंगावरती परतून आलेला आहे. तोपर्यंतच मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं जर आपण अगोदर टाकलं तर मग लसूण परतेपर्यंत ते एकदम जास्त असं परतलं जातं, त्यामुळे जिरं थोडंसं उशिराने टाकायचं. आता लसूण छान असा ब्राऊन रंगावरती परतता आला की त्यामध्ये आपल्याला जो आपण हिरव्या मिरचीचं वाटण किंवा ठेचा बनवलेला आहे तो घालून घ्यायचा. आता तुम्ही किती कमी तिखट किंवा जास्त तिखट खाता ना त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. मिरची पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. तर आपल्याला भाजी किती बनवायची त्याच्यानुसार चवीनुसार मीठ घ्यायचं आणि मीठ पण या फोडणीमध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं, म्हणजे जो मिरचीचा ठसका असतो ना तो येत नाही. आणि मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला 1-2 मिनटं मिरची तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तीच सुक्की भाजी खाऊन मेथीची कंटाळा येतो. तुम्ही जर अशा पद्धतीने जर पातळ भाजी बनवली तर खूप छान लागते. अशी पातळ भाजी तुम्ही बाळंतींसाठी सुद्धा बनवू शकता. एवढंच की फक्त हिरवी मिरची न वापरता फक्त 1 चिमटभर लाल तिखट वापरून तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवून दिली तर बाळंतींसाठी सुद्धा किंवा आजारी पेशंटसाठी सुद्धा ही भाजी खायला खूप भारी लागते. आता मिरची छान परतून झालेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला जो आपण मेथी बारीक चिरून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने अशी पातळ मेथीची भाजी करून पहा, खूप भारी बनेल. मेथीची भाजी जरी जास्त दिसली ना तर ती शिजून अगदी कमी होते. अशी छान मिक्स झाली की त्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजायला घातली होती 10 मिनिटापूर्वी, ती घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर मुगाची डाळ टाकून पातळ भाजी मेथीची आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी पण चालेल, पण मला आवडती त्यामुळे मी टाकून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून घ्यायचं. आता कमी गॅसवरती आपली भाजी छान अशी वाफून तयार होते. तोपर्यंत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजलेले. आता ते एकदा फिरून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान अशी शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत. आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आणि छान अशी शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने मी छान अशी पेस्ट करून घेतली शेंगदाण्याची. आता आपण झाकण काढून पाहू तर इथे पहा आपल्या भाजीला आहे ना छान असं तेलाने त्याचं पाणी सुटलं आणि बऱ्यापैकी भाजी छान अशी शिजलेली सुद्धा आहे. आता यामध्येच आपल्याला आपण पेस्ट करून घेतलेली आहे ना शेंगदाण्याची ती घालून घ्यायची.
एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. साईडच्या गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते पण छान असं गरम झाले. गॅस बंद केला आहे आणि गरमच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी आवडते ना, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर भाजी आपली अर्धवट शिजलेली आहे, त्यामुळे मी 1 ग्लासच्या अंदाजाने पाणी घातलेलं आहे. पहा इथे. तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता ही भाजी आपल्याला परत एक छान दणदणून उकळी काढून घ्यायची आणि मस्त अशी शिजून घ्यायची. आता आपण मोठ्या गॅसवरतीच भाजी ठेवलेली आहे आणि एक दणदणून उकळी काढून घेऊ. इथे पाहू शकता गरम पाणी वापरल्यामुळे ना एकदम पटकन अशी भाजीला उकळी येते. आता कमी गॅस करून ही भाजी छान अशी शिजून घ्यायची. गॅस कमी केलेला आहे आणि मस्त अशी भाजी आता आपल्याला शिजून घ्यायची आहे. इथे पाहू शकता 5 मिनिटं झालेले आहेत. मी अर्धवट असं झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे. इथे पहा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि अशी गरमागरम भाजी आणि ज्वारीची भाकरी खायला एकदम मस्त अशी लागते. तुम्ही अगदी चुरूनसुद्धा ही भाजी खाऊ शकता. पोटभरीची आहे आणि तुमच्या घरामध्ये जर आजारी पेशंट किंवा बाळंतीण नसेल तर तुम्ही कमी तिखट वापरून ही भाजी अशा पद्धतीने जर बनवली तर खरंच खूप भारी लागते. तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने अशी मेथीची पातळ भाजी करून पहा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता आपण गॅस बंद करून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा भाजी नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आवडत असल्यास चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच मस्त खा आणि स्वस्त रहा.